नमस्कार. दैनिक जनसामनामध्ये आपलं स्वागत. मी पत्रकार गणेश गुप्ते. हे पाहता या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला आहे आणि याच बाबत या ठिकाणी ज्यांची चोरी झालेली आहे अशा तक्रारदारांनी सकाळी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती आणि पोलीस स्टेशनकडून काय प्रतिसाद मिळाला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. हा, तुमचं नाव सांगा. लक्ष्मी संतोष माने, राहणार भाग्यनगर. सांगा की रात्री जी घटना घडली ते तुमच्या घरातलं 3,000 रुपये गेले तुम्ही म्हणताय आणि त्याचबरोबर मोबाईल चोरीला गेला आणि अनेक 2-3 खोल्यामधील देखील अशीच घटना घडली. तर रात्री घटना नेमकी तुम्हाला कधी कळाली आणि कसा प्रकार घडला याबद्दल सांगा बरं. आमचं मालक 2:10 गाडीवर गेलं. बर. आणि मला 3:30 वाजता जाग आल्यानंतर मी बघितलं तर दरवाजा उघडा आहे म्हणून मी मोबाईल बघत होते फोन करायला. बर. तर मोबाईल सापडना की मी गेटकडे आली. गेटकडे आल्यानंतर इथल्या शेजारच्या ताई उठल्या. त्या म्हणल्या काय झालंय? म्हणलं अहो मोबाईल नाही. तर त्या म्हणल्या अहो रात्री चोर आले. म्हणलं अहो मला माहितीच नाही, जागच नाही, आमचा दरवाजा ही उघडा आहे, खडं मारलंय खिडकीतून. त्या म्हणल्या इथं असंच झालंय. सगळं रात्री माणसं बोलत होते म्हणजे 12-1 वाजता. मग नंतर ना मी त्यांच्याकडनं मोबाईल घेतला, फोन लावला, फोन वाजत होता. नंतर ना मग मी घरात गेले तर पलीकडे सगळं सामान असं इकडं तिकडं पडलं होतं. म्हणलं मी डब्यात पैसा हप्त्यासाठी ठेवलेला आहेत का बघावं फ्रीजवर. तर त्या डब्यात पैसे बी नव्हते. बर. किती साधारण तुम्हाला वाटतंय किती लोक बरोबर होते चोरी करताना? कारण की मला जाग नव्हती. शेजारच्या मी बघितलं ते दोघ जण होते. बर. त्यानंतर आता तुम्ही सकाळी ही घटना झाली आणि सकाळी तुम्ही भवानीनगर पोलीस स्टेशनला गेलात असं म्हणाला मगाशी. तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं का? तुम्हाला विचारलं का की नेमकं बाबा काय रात्री घटना घडली? मी गेले पोलीस स्टेशनला. मला कामाला जायचं होतं. काम केल्याशिवाय तर आमचं पोट भरत नाही. रोज आम्हाला कष्ट करावं लागतं. तर ते साहेब म्हणले तुम्ही जावा कामाला, मी पोरापाशी सवस्तर लिहून देतो, तक्रार नोंदवून घेतो. मी म्हणलं असं झाले, चोरी झाली आमच्या इथं. फक्त आमची मोबाईलवरनं दुसरं काय होऊ नये म्हणून आमच्याकडनं तक्रार घ्या चोरीची मोबाईलची. बरं. म्हणजे तुमचा मोबाईल एक चोरीला गेला. दुसरी गोष्ट तुमची रक्कम एक चोरीला गेली. फक्त तुमच्यातलीच का अजून शेजारी कोण आहे? हा, काय झालं नंतर पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी अर्ज चुकीचा लिहून दिला. आम्ही त्यांनी आम्हाला मोबाईल गाय झालाय म्हणून ती म्हणली आम्हाला जाऊ नका तिकडे खाली. मी घरी आली. हा, म्हणजे वालचंदनगर पोलीस स्टेशनला जाऊ नका. मी कामावून आता महागारी आली आहे. बर. बघितलं फॉर्म वाचला मी. तर हे मिसिंगचा दिलाय. मिसिंग काय आम्ही दुसरं फिरायला गेलो का मोबाईल हरवायला. आमच्या घरातून रात्री चोरी झालाय असं मी सांगून गेलते साहेबांना. साहेब म्हणलं तुम्ही कामाला चाललाय तर जावा. म्हणलं कशाला कामाचं भाडं करताय, तुमच्या हातावरचं पोट आहे. तुम्ही तेवढं सांगितलं, मग तुम्ही हे सहकार्य करायचं ना आम्हाला की चोरी झाली म्हणल्यावर कंप्लेंट बी चोरीचीच लिहायची ना. आता बघा ह्यांच्या हातामध्ये आपल्याला कागद दिसतोय की याच्यामध्ये त्यांना लिहून दिलंय की बाबा कुठेतरी भवानीनगर परिसरात जाताना गहाळ झालेला मोबाईल गहाळ झाला म्हणून असं लिहिलंय. ऍक्च्युली ह्यांची तक्रार आहे की बाबा रात्री ह्याला साक्षीदार देखील आहेत की रात्री चोरी झाली आणि हे चोरी झालेल्याची घटना सांगण्यासाठी हे पोलीस स्टेशनला गेलते. मात्र त्यांच्याकडे आता ह्या ठिकाणी बघू शकता आपण की त्याच्यावरती कुठल्याही पोलीस स्टेशनचा शिक्का नाही आणि ह्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी हा अर्ज बनवून दिलेला आहे की सदर परिसरामध्ये जाताना कुठेतरी मोबाईल पडून गहाळ झालाय आणि महत्वाचं 3,000 रुपये रक्कम ह्यांची गेलेली. तर त्या रकमेचा याच्यामध्ये उल्लेख नाही. शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे पोलिसांचं की तुम्ही वालचंदनगर पोलीस स्टेशनला जाऊ नका. आता बघा ज्या मुलाने अर्ज दिलाय त्या मुलाशी आपण 2 मिनिटं बोलणार आहे. काय झालं भैया, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलता? तिकडे गेल्यावर आमचं नाव घेऊ नका म्हणजे भवानीनगर पोलिसांचं नाव घेऊ नका असं तुम्हाला पोलीस म्हणले? अर्ज लिहिलाय. बरं, अर्जामध्ये तुझी आता अडचण काय आहे की नेमकं बाबा काय चोरीला गेले? मोबाईल आणि रक्कम गेली. हा, म्हणजे हे तू साहेबांना सांगितलं वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या भवानीनगरला. तर भवानीनगर पोलीस काय म्हणले? अर्ज साहेबांनी लिहून दिला का तुम्ही लिहिला? साहेबांनी लिहिला. आणि तो तू वाचला का पूर्ण? नाही, मला वाचता येत नाही. बरं, ठीक आहे. आता बघा
याचं शिक्षण झालं नाही त्याच्यामुळे ह्याला वाचता आलं नाही. पण एक साधा अर्ज भवानीनगर पोलीस चौकीने दिला आणि अ, चोरीची तक्रार असताना हे सांगत असताना आता गेल्या काही दिवसापूर्वी देखील रात्री पहाटे 3:30 वाजता अशी घटना घडली होती आणि 2 घरामध्ये चोरी झाली होती. त्यावेळी देखील 112 डायल केल्यानंतर पोलिस आले, पोलिसांनी बघितलं, मात्र दुसऱ्या दिवशी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही. मात्र या भागात सतत चोऱ्या घडत असताना जर अशा पद्धतीने पोलीस दखल घेत नसतील, तर या सर्वसामान्यांची तक्रार कोण घेणार? आणि जर तक्रार द्यायला गेल्यानंतर जर एखादी मोबाईल आपल्या परिसरात पडून घाण झालाय अशी जर तक्रार अर्ज लिहून देत असतील, तर पोलिसांबद्दल तीव्र सध्या संताप व्यक्त होतोय. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घ्यावी अशी मागणी समोर येत आहे. आणि याचबरोबर ह्यांचं जे काही गेलंय घरामधून रक्कम गेलेली असेल, मोबाईल गेलेला असेल, तर त्या दृष्टीने ह्यांना न्याय कधी मिळणार? किंवा अशाच घटना आतापर्यंत या ठिकाणी 4 ते 5 वेळा झाल्यात. घरावरती दगड फेकणे किंवा दरवाज्यावरती दगड फेकणे, मात्र दरवाजा वाजवणे असा प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देत असून सर्वसामान्यांना न्याय ह्यांना मिळणार कुठून? तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि यांची तक्रार ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली नाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी किंवा त्या विभागामार्फत त्यांची चौकशी करण्यात यावी. कारण असेच प्रकार मागे घडले नाहीत असं तरी कसं म्हणू शकतो आपण? अनेक वेळा भवानीनगर पोलीस स्टेशन असं बेजबाबदारपणे वागत असून यापुढे तरी निश्चितच पोलिसांनी चांगलं काम करावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ती काय घटना घडली? माझं नाव शोभा सुनील मोरे. रात्री पाठीमागच्या आमच्या खिडकीच्या साईडला खिडकी उघडून त्याचं लॉक तोडून दगडी टाकल्यात बेडमध्ये. बर, म्हणजे जागा आहे का हे बघण्यासाठी दगड टाकली? हा. हा. आणि समोरून दरवाजा वाजवला. हे बघा, रात्री या ठिकाणी घटना घडलेली आहे चोरीची आणि मोबाईल एक चोरी झालेला आहे. पण आता आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठा दिवा लावलेला आहे आणि हा दिवा दिवसाही बंद आणि रात्रीही बंद आहे. आणि त्याचबरोबर समोरच्या तुम्हाला समोर एक खांब दिसतोय त्याच्यावरती लाईट सुरू आहे दिवसा. मात्र या ठिकाणचे अनेक दिवे याकडं ग्रामपंचायत प्रशासनाने देखील गांभीर्याने बघण्याची गरज आहे की हे दिवे का बंद असतात. या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी जर चोऱ्या वाढत असतील तर ग्रामपंचायतीने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर अनेक ठिकाणी जर लाईटच व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी चोरी करणाऱ्याला त्या ठिकाणी लाईट नसल्याचा तो फायदा घेऊन चोरी करतोय आणि दिवसभर अशा लाईट चालू असतात मात्र नादुरुस्त अशा वीज